वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. जेव्हा एखाद्या महाकाय दुचाकी उत्पादक कंपनीची विक्री अचानक 30% उसळी घेते तेव्हा ती केवळ काही हजार गाड्यांची अधिक विक्री नसते. नक्कीच. तो खऱ्या अर्थाने म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेने घेतलेला एक मोठा श्वास असतो. रस्त्यावर धावणारी प्रत्येक नवीन दुचाकी ही ग्रामीण भागातील हातात आलेल्या पैशाची आणि एकूणच बाजारातील तरलतेची साक्ष देत असते. अगदी बरोबर. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच आर्थिक स्पंदनांचा वेध घेणार आहोत. आपल्याकडे हिरो मोटोकॉर्पच्या मार्च 2026च्या तिमाहीचे म्हणजे ज्याला आपण Q4 2026 म्हणतो त्याचे आर्थिक निकाल आहेत. हो, आणि हे विश्लेषण म्हणजे केवळ ताळेबंद आणि आकड्यांची जंत्री वाचून दाखवण्यासाठी नक्कीच नाहीये. अजिबात नाही. या आकड्यांच्या आत दडलेल्या बाजाराचे मानसशास्त्र आपल्याला समजून घ्यायचं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या खालच्या आणि मध्यम स्तरावरील ग्राहकांच्या क्रयशक्तीचं बॅरोमीटर मानलं जातं. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याच्या वार्षिक प्रगती पुस्तकासारखीच ही कंपनीची ताळेबंद पत्रिका असते, नाही का? हो, प्रगती पुस्तकच म्हणा ना. फक्त इथे विद्यार्थ्याच्या मार्कांऐवजी कोट्यावधी रुपयांची उलाढालपणाला लागलेली असते. अगदी खरंय. जेव्हा आपण या निकालांचे विश्लेषण करतो ना, तेव्हा आपण फक्त एका कॉर्पोरेट कंपनीचा नफा पाहत नसतो, तर देशातील किती घरांमध्ये आज नवीन वाहन खरेदी करण्याइतका आर्थिक आत्मविश्वास निर्माण झालाय हे आपण पाहत असतो. चला तर मग या आकड्यांच्या थेट गाभ्याला हात घालूया. म्हणजे मार्च 2026च्या तिमाहीचे आकडे पाहिले तर पहिल्याच नजरेत त्यांची भव्यता लक्षात येते. हो, आकडे खूपच बोलके आहेत. मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत म्हणजे मार्च 2025च्या तुलनेत, ज्याला आर्थिक भाषेत इयर ऑन इयर किंवा वायोवाय वाढ म्हणतात, कंपनीच्या महसुलात तब्बल 30% वाढ झाली आहे. बापरे, 30%? हो, विक्रीचा आकडा 9,970 कोटींवरून थेट 12,978 कोटींवर पोचलाय. म्हणजे जवळपास 13,000 कोटी रुपयांची उलाढाल फक्त एका तिमाहीत झाली आहे. अगदी. पण इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे त्यांचा ऑपरेटिंग नफा, म्हणजे व्याज, कर आणि घसारा वजा करण्यापूर्वीचा नफा, ज्याला इबिटा म्हणतात, तो 1,441 कोटींवरून थेट 1,870 कोटींवर गेलाय. म्हणजे ही वाढ सुद्धा नेमकी 30%च आहे. बरोबर. याशिवाय त्यांचा जो निव्वळ नफा आहे म्हणजे नेट प्रॉफिट, तो 26% वाढून 1,474 कोटींवर स्थिरावला आहे. आणि प्रति शेअर कमाई, ज्याला आपण EPS म्हणतो, ती 58 रुपयांवरून 72.97 रुपयांवर पोचली आहे. हे खूपच रंजक आहे, कारण जेव्हा महसूल आणि नफा एकाच गतीने वाढतात तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी मोठी यंत्रणा काम करत असली पाहिजे. तोच तर कळीचा मुद्दा आहे. साधारणपणे बाजारात असा एक नियम मानला जातो की जेव्हा एखाद्या कंपनीला आपली विक्री खूप वेगाने वाढवायची असते तेव्हा त्यांना ग्राहकांना मोठ्या सवलती किंवा डिस्काउंट द्यावे लागतात. हो, किंवा मग मार्केटिंगवर प्रचंड खर्च करावा लागतो. आणि त्याचा थेट परिणाम असा होतो की विक्रीचा आकडा तर वाढतो, पण नफ्याचं प्रमाण किंवा मार्जिन कमी होतं. पण इथे तसं झालेलं नाहीये. हिरो मोटोकॉर्पच्या या निकालांमध्ये महसूल 30% वाढला आणि त्यांचा ऑपरेटिंग नफाही बरोबर 30% वाढला. म्हणजे त्यांनी नफ्याशी कोणतीही तडजोड न करता आपला विस्तार केलाय. अगदी बरोबर. आणि यालाच उत्पादन क्षेत्राच्या भाषेत ऑपरेशनल इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता म्हटलं जातं. हां, या कार्यक्षमतेचं नेमकं स्वरूप काय असतं? कारण कागदावर हे शब्द थोडे तांत्रिक वाटतात. कारखान्याच्या आत किंवा प्रत्यक्ष जमिनीवर ही कार्यक्षमता कशी दिसते? होतं की यामागचं गणित अतिशय व्यावहारिक आहे. कार्यक्षमता म्हणजे केवळ खर्च कमी करणे नाही, तर उपलब्ध संसाधनांचा कमाल वापर करणे. आता बघा, जेव्हा एखादा कारखाना आपल्या क्षमतेच्या 70% चालत असतो तेव्हा कारखान्याचं भाडं, विजेचे निश्चित दर, कर्मचाऱ्यांचे पगार, हा सर्व जो फिक्स्ड कॉस्ट असतो तो तितकाच राहतो. हो, म्हणजे गाड्या कमी बनवल्या तरी तो खर्च येणारच. अगदी. पण जेव्हा मागणी वाढते आणि तोच कारखाना 95% क्षमतेवर काम करू लागतो तेव्हा हा जो निश्चित खर्च आहे तो जास्त गाड्यांवर विभागला जातो.
अच्छा, म्हणजे प्रत्येक गाडी बनवण्याचा सरासरी खर्च आपोआप कमी होतो. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकॉनॉमीज ऑफ स्केल. जेव्हा कंपनीला माहीत असतं की त्यांना पुढील 3 महिन्यात लाखो गाड्या जास्त बनवायच्या आहेत, तेव्हा ते स्टील, रबर आणि सुटे भाग पुरवणाऱ्या कंपन्यांसोबत अतिशय कठोर वाटाघाटी करू शकतात. म्हणजे मोठ्या प्रमाणावर माल घेणार म्हणून स्वस्तात मिळवू शकतात. अगदी. म्हणजे एका बाजूला कच्च्या मालाचा खर्च कमी झाला आणि दुसऱ्या बाजूला कारखान्याची उत्पादकता वाढली. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे नफ्याचा तो 30% आजेख टिकवून ठेवता आला. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे, कारण यामुळे मागील तिमाहीशी म्हणजे QoQ केलेली तुलना अधिक अर्थपूर्ण ठरते. हो, कारण एखाद्या शर्यतीत इतरांना मागे टाकणं वेगळं, पण स्वतःचे जुने रेकॉर्ड मोडत सतत पुढे जाणं जास्त अवघड असतं. अगदी बरोबर. अहवालानुसार डिसेंबर 2025च्या तिमाहीच्या तुलनेतही आकडेवारी सकारात्मक आहे. महसूल 12,487 कोटींवरून 12,978 कोटींवर गेला आहे. आणि एबिटा सुद्धा वाढलाय. हो, इबिटा 1,752 कोटींवरून 1,870 कोटी झालाय आणि निव्वळ नफाही वाढलाय. आता इथे एक विरोधाभास जाणवतो. कोणता? मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ दिसणं नैसर्गिक असू शकतं, कारण मध्ये एखादा सणासुदीचा हंगाम असू शकतो किंवा बेस इफेक्ट असू शकतो. पण सलग 2 तिमाहींमध्ये अशी सातत्यपूर्ण वाढ नोंदवणं हे केवळ एखाद्या तात्पुरत्या हंगामाचं यश मानता येणार नाही. नक्कीच नाही. मग या वेगामागे बाजारातील कोणते घटक इंजिन पॉवर किंवा टेलविंड्स म्हणून काम करत आहेत? या वाढीमागे प्रामुख्याने 2 भिन्न प्रकारच्या बाजारपेठांमधील अनुकूल बदल कारणीभूत आहेत. पहिला आणि सर्वात मोठा घटक म्हणजे ग्रामीण भागातील मागणीत झालेली सुधारणा. भारतीय दुचाकी उद्योगाचा कणा हा ग्रामीण भारतच आहे. हो, आणि जेव्हा आपण ग्रामीण मागणी वाढल्याचे म्हणतो तेव्हा त्यामागील साखळी समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा मान्सून चांगला होतो आणि पिकांचे उत्पादन वाढते तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाला चांगला भाव मिळतो. म्हणजे शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या हातात खेळता पैसा येतो. अगदी. मात्र हा पैसा लगेच खर्च होत नाही. आधी जुनी कर्जे फेडली जातात आणि त्यानंतर जो अतिरिक्त पैसा किंवा सरप्लस उरतो तो अशा टिकाऊ वस्तूंच्या खरेदीकडे वळतो. आणि ही खरेदी प्रामुख्याने विश्वासार्ह आणि जास्त मायलेज देणाऱ्या कम्युटर गाड्यांची असते, जिथे हिरोची पकड मजबूत आहे. हो, वर्षानुवर्षे त्यांची ही पकड निर्विवाद आहे. हे ग्रामीण अर्थशास्त्र समजण्यासारखं आहे. पण अहवालात आणखी एका गोष्टीवर खूप जोर देण्यात आलाय, आणि ती म्हणजे प्रीमियम मोटरसायकल सेगमेंटची वाढ. हा एक मोठा बदल आहे. इथेच तर मला एक वैचारिक गुंता वाटतो. म्हणजे एकीकडे ग्रामीण भागात रोजच्या वापरासाठी आणि पैशांची बचत करण्यासाठी गाड्या घेतल्या जात आहेत, आणि दुसरीकडे शहरी भागात लोक प्रीमियम म्हणजे महागड्या आणि जास्त सीसी इंजिन असलेल्या गाड्यांवर भरमसाठ खर्च करत आहेत. हो. मग हे दोन्ही परस्पर विरोधी ट्रेंड एकाच वेळी एकाच कंपनीच्या ताळेबंदात कसे काय दिसू शकतात? लोक जास्त गाड्या विकत घेत आहेत कारण पैसा आलाय, की लोक आता महागड्या गाड्या घेण्याला प्राधान्य देत आहेत? तसं पाहिलं तर हा विरोधाभास नसून ती भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची के-शेप्ड किंवा दुहेरी गतीची वास्तविकता आहे. के-शेप्ड रिकव्हरी, बरोबर. हो, आणि हिरो मोटोकॉर्पने अत्यंत धोरणात्मकरित्या या दोन्ही प्रवाहांचा फायदा घेतला आहे. शहरी आणि निमशहरी भागातील तरुण वर्गासाठी दुचाकी आता केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं साधन राहिलेलं नाहीये. ती एक जीवनशैली किंवा स्टेटस सिम्बॉल बनली आहे. अगदी बरोबर. वीकेंडला लाँग ड्राईव्हला जाणं, सोशल मीडियावर ग्रुप रायडिंगचे फोटो टाकणं, या गोष्टींमुळे 200 ते 400 सीसी इंजिनच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. आणि ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर हिरो मोटोकॉर्पची ओळख ही मास मार्केट किंवा परवडणाऱ्या गाड्यांची कंपनी अशीच होती. हो, प्रीमियम सेगमेंटमध्ये त्यांचं फारसं वर्चस्व नव्हतं, पण नुकताच त्यांनी ज्या नवीन प्रीमियम गाड्या बाजारात आणल्या त्यांना मिळालेला प्रतिसाद दर्शवतो की त्यांनी तो अडसर आता दूर केला आहे. म्हणजे एका बाजूला ग्रामीण बाजारातून त्यांना प्रचंड व्हॉल्यूम मिळतोय, ज्यामुळे त्यांचे कारखाने पूर्ण क्षमतेने चालत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला प्रीमियम गाड्यांमधनं त्यांना जास्त मार्जिन मिळतंय. हो, या 2 इंजिनांवर कंपनीचा महसूल वेगाने पुढे जातोय. पण जेव्हा एखादी कंपनी पारंपरिक इंजिनच्या गाड्यांवरून एवढा प्रचंड नफा कमवत असते, तेव्हा तिथेच एक मोठा धोकाही निर्माण होतो. अहवालात इलेक्ट्रिक वाहन किंवा ईव्ही क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेचा धोक्याचा इशारा म्हणून स्पष्ट उल्लेख आहे. रस्ता कितीही चांगला असला तरी स्पीड ब्रेकर्स असतातच. हो ना? इथे एक मोठी शंका उपस्थित राहते. आपण ईव्हीला भविष्यातील संधी म्हणतो, पण हिरोसारख्या जुन्या आणि दिग्गज कंपनीसाठी ही संधी नसून एक अस्तित्वाचं संकट असू शकतं ना? कसं काय? कारण ईव्ही मार्केटमध्ये आक्रमक आणि चपळ स्टार्टअप्सची गर्दी झालीये.
एखादी जुनी मोठी कंपनी या नवीन शर्यतीत वेगाने बदल स्वीकारू शकेल का? हा अतिशय भेदक आणि रास्त प्रश्न आहे. बिझनेस आणि तंत्रज्ञानाच्या जगात या परिस्थितीला इनोव्हेटर्स डिलेमा म्हटलं जातं. हां, इनोव्हेटर्स डिलेमा थोडा सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. जेव्हा एखादी नवीन टेक्नॉलॉजी येते तेव्हा जुन्या आणि यशस्वी कंपन्यांना ती स्वीकारणे सर्वात कठीण जाते. अच्छा. कारण बघा, हिरो मोटोकॉर्पला ईव्ही मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्यांना स्वतःच्याच अत्यंत फायदेशीर असलेल्या पेट्रोल गाड्यांच्या व्यवसायाशी स्पर्धा करावी लागेल. म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड. एक प्रकारे हो. बिझनेसच्या भाषेत याला कॅनिबलायझेशन म्हणतात. जर त्यांनी एक अत्यंत उत्तम इलेक्ट्रिक गाडी बनवली आणि ती यशस्वी झाली तर त्याचा अर्थ असा होईल की त्यांचाच एक ग्राहक जो कदाचित पेट्रोल गाडी घेणार होता तो आता ईव्ही घेताय. आणि पेट्रोल गाडीवर त्यांना मोठा नफा मिळतो, पण ईव्हीवर सुरुवातीच्या काळात संशोधन आणि विकासामुळे नफा अत्यंत कमी असू शकतो. अगदी शून्याखाली सुद्धा असू शकतो. हे अगदी स्मार्टफोनच्या उदयासारखं आहे. डिजिटल कॅमेरा बनवणाऱ्या कंपन्यांना माहिती होतं की मोबाईलमध्ये कॅमेरा आला तर त्यांचा व्यवसाय बुडेल. तरी जर त्यांनी स्वतः तंत्रज्ञान विकसित केलं नसतं तर ते कायमचे संपले असते. तंतोतंत. आज पारंपरिक ऑटो कंपन्यांसमोर तशीच परिस्थिती आहे. स्वतःच्या जुन्या साम्राज्याला धक्का न लावता नवीन साम्राज्य उभं करण्याचं हे आव्हान आहे. हो. आणि या आव्हानाची पातळी केवळ उत्पादनापुरती मर्यादित नाही, तर ती सप्लाय चेन किंवा पुरवठा साखळीच्या पातळीवर अधिक गंभीर आहे. म्हणजे कच्च्या मालाचा प्रश्न? हो. पारंपरिक पेट्रोल गाड्या बनवण्यासाठी लागणारं कौशल्य हे मुख्यत्वे मेकॅनिकल आहे. स्टील ओतणे, इंजिनचे ब्लॉक बनवणे, गिअर्स तयार करणे, यावर या कंपन्यांनी दशके प्रभुत्व मिळवले आहे. पण इलेक्ट्रिक वाहनांचे अर्थशास्त्र पूर्णपणे वेगळे आहे. तिथे इंजिन नाहीये, तिथे बॅटरी आणि सॉफ्टवेअर आहे. आणि बॅटरी बनवण्यासाठी लिथियम, कोबाल्ट लागतात. अगदी. ज्यांच्या आंतरराष्ट्रीय किमती अत्यंत अस्थिर किंवा वोलाटाईल असतात. अहवानात जो कच्च्या मालाच्या अस्थिर किमतींचा धोका नमूद केलाय तो प्रामुख्याने याच बाजूकडे लक्ष वेधतो. म्हणजे जर आंतरराष्ट्रीय बाजारात बॅटरीच्या घटकांच्या किमती अचानक वाढल्या आणि इकडे बाजारात ईव्हीची स्पर्धा तीव्र असली तर कंपनीला गाड्यांच्या किमती वाढवता येत नाहीत. बरोबर. अशा वेळी तो वाढीव खर्च कंपनीला स्वतःच सोसावा लागतो, ज्यामुळे नफ्याचं मार्जिन अचानक कोसळू शकतं. याचाच अर्थ ईव्ही हे एक असं मैदान आहे जिथे जुने नियम चालत नाहीत. शिवाय अर्थव्यवस्था आणि व्याजदरांचं चक्रही या मागणीवर थेट परिणाम करतं. हो. कारण आजकाल बहुतांश गाड्या या कर्जावर किंवा फायनान्सिंगवर घेतल्या जातात. बरोबर ना? जर मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढवले तर प्रत्येक महिन्याचा EMI वाढतो आणि अचानक तो मध्यमवर्गीय ग्राहक गाडी खरेदी करण्याचा निर्णय 6 महिने पुढे ढकलतो. नक्कीच. हा ऑटो क्षेत्रातील एक मोठा स्पीड ब्रेकर ठरू शकतो. मग अशा परिस्थितीत या सर्व धोक्यांची आणि संधींची बेरीज करून कंपनीचे व्यवस्थापन नक्की कोणता दृष्टिकोन समोर ठेवून चालले आहे? भविष्याकडे पाहण्याचा त्यांचा चष्मा कसा आहे? व्यवस्थापनाने दिलेला दृष्टिकोन अतिशय स्पष्ट आहे. त्यांना स्वतःच्या पारंपरिक ताकदीची जाणीव आहे आणि भविष्यातील धोक्यांचीही कल्पना आहे. त्यांचे सध्याचे पूर्ण लक्ष 2 गोष्टींवर केंद्रित आहे. कोणत्या 2 गोष्टी? प्रीमियम बाईक्सचा विस्तार आणि ईव्ही पोर्टफोलिओमध्ये वाढ. ते एका अत्यंत काळजीपूर्वक आखलेल्या रणनीतीवर काम करत आहेत. म्हणजे नेमके काय करत आहेत? त्यांची रणनीती अशी आहे की जोपर्यंत ग्रामीण आणि शहरी बाजारात पेट्रोल गाड्यांची मागणी मजबूत आहे तोपर्यंत तिथून जास्तीत जास्त रोख रक्कम किंवा कॅश फ्लो निर्माण करायचा आणि तोच पैसा ईव्हीच्या संशोधनावर आणि नवीन कारखान्यांवर गुंतवायचा. म्हणजे जुना व्यवसाय हा नवीन व्यवसायासाठी फंडिंगचं काम करत आहे. अगदी बरोबर. आणि व्यवस्थापनाला विश्वास आहे की त्यांच्याकडे असलेली प्रचंड मोठी वितरण साखळी आणि ग्राहकांचा ब्रँडवरील विश्वास हे 2 असे आधारस्तंभ आहेत जे नवीन स्टार्टअप्सकडे नाहीत. हो, एखादा नवीन स्टार्टअप चांगली गाडी बनवू शकेल, पण देशाच्या कानाकोपऱ्यात ती दुरुस्त करण्यासाठी सर्व्हिस सेंटरचं जाळं उभं करणं हे अनेक दशकांचं काम आहे. अगदी अचूक मुद्दा पकडलात. हा मुद्दा गुंतवणूकदारांच्या दृष्टीने खूप मोठा अर्थ स्पष्ट करणारा आहे. हे सर्व ऐकून असा अर्थ काढता येईल का की हिरो आता फक्त एक मास मार्केट कंपनी न राहता स्वतःची ओळख पूर्णपणे बदलण्याच्या तयारीत आहे? हो, आणि म्हणूनच बाजारात या निकालांचे पडसाद कसे उमटतील यावर 2 वेगवेगळे दृष्टिकोन समोर येतात. अल्पावधीचा आणि दीर्घकालीन विचार. हो, जो अल्पावधीचा व्यापारी किंवा ट्रेडर आहे तो या निकालातील 30% वाढीकडे पाहणार. त्याला वाटेल कंपनी भक्कम स्थितीत आहे, त्यामुळे तो शेअरमध्ये तातडीच्या नफ्यासाठी गुंतवणूक करेल. म्हणजे बाजारात सर्व आकडेवारी मजबूत असल्यामुळे सकारात्मक वातावरण राहील. 30% वाढीकडे पाहत नाही,
तो या अहवालातील स्थिर नफा आणि मजबूत ब्रँड या शब्दांमागील अर्थ शोधतो. त्याला हे पाहायचं असतं की 5 वर्षानंतर जेव्हा अर्ध्याहून अधिक गाड्या इलेक्ट्रिक असतील तेव्हा ही कंपनी टिकून राहील का. बरोबर. आणि जेव्हा तो पाहतो की कंपनी आपला नफा अत्यंत शिस्तीने नवीन तंत्रज्ञानात गुंतवत आहे आणि स्वतःचा पाया सुरक्षित ठेवून विस्तार करत आहे, तेव्हा त्याला भविष्यातील सुरक्षितेची हमी मिळते. एका अर्थाने हिरो मोटोकॉर्प स्वतःच्या मूळ DNA मध्ये बदल करत आहे. ते केवळ मास मार्केट कंपनीची जुनी ओळख पुसून टाकत नाहीत, तर त्या ओळखीचा एक पाया म्हणून वापर करून त्यावर एक आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज असलेली इमारत उभारत आहेत. अगदी योग्य विश्लेषण. या सर्व चर्चेचा सारांश काढायचा झाला तर Q4 2026चे हे निकाल खऱ्या अर्थाने मजबूत या एका शब्दात सामावता येतील. 30% महसूल आणि नफ्यातील वाढ, ग्रामीण मागणीतून आलेला जोर, प्रीमियम सेगमेंटमधील प्रवेश आणि EVची आक्रमक तयारी हे सर्व दाखवून देतं की कंपनीचं सुकाणू एका संतुलित व्यवस्थापनाच्या हातात आहे. हो, आणि म्हणूनच आर्थिक निकाल हे केवळ भूतकाळाचे आकडे नसतात, तर भविष्यातील वाटचालीचे नकाशे असतात. कच्च्या मालाची अस्थिरता आणि EVमधील जीवघेणी स्पर्धा याची जाणीव ठेवूनही ज्या पद्धतीनं मार्जिन टिकवलं गेलंय ते खरोखरच एक उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. हे सखोल विश्लेषण एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आलंय. यातून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली, पण जाता जाता एका अशा मोठ्या विचाराशी आपण सर्वांनी सामना करणं गरजेचं आहे, जो या आकड्यांच्याही पलीकडचा आहे. कोणता विचार? जेव्हा आपण ऑटोमोबाईल क्षेत्राच्या या महाबदलाकडे पाहतो, जिथे पेट्रोल इंजिनची जागा निवांत आणि आवाज न करणाऱ्या बॅटरी घेत आहेत, तेव्हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. हो, एखादा दशके जुना ब्रँड ज्याची ओळख त्याच्या इंजिनच्या आवाजाशी, त्याच्या मेकॅनिक्सशी जोडलेली असते, जेव्हा तो ब्रँड स्वतःच्या गाभ्यातील ते जुने इंजिन पूर्णपणे काढून टाकतो आणि तिथे एक नवीन इलेक्ट्रिक मोटर बसवतो, तेव्हा तो ब्रँड खऱ्या अर्थाने तोच राहतो का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. भविष्यातील या EV मार्केटवर अशा पारंपरिक दिग्गज कंपन्या राज्य करतील की पूर्णपणे नवीन स्टार्टअप्स बाजी मारतील? जुन्या यशाचा पाया नव्या युगात टिकून राहण्यासाठी पुरेसा असतो की नव्या युगासाठी पूर्णपणे नवा जन्मच घ्यावा लागतो? हा प्रश्न केवळ एका कंपनीपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण औद्योगिक विश्वाच्या भविष्याशी जोडलेला आहे आणि याचा शोध आपण सर्वांनी आपापल्या पातळीवर घ्यायला हवा. याच एका रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आजचे हे सखोल विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.